नमस्कार, सुप्रभात, नर्मदे हर. आज आहे 28 फेब्रुवारी, म्हणजेच माझी मुलगी सौ मधुरा कर्वे बडे हिचा आहे आज वाढदिवस. त्या निमित्ताने आपण हा व्हिडिओ तयार करतोय. आजच्या तिच्या वाढदिवसानिमित्त मी बनवणार आहे ती ओल्या नारळाची पोळी, म्हणजेच गोड पोळी. आणि दुसरा माझा पदार्थ आहे तो म्हणजे कोथिंबिरीची भजी. तर आपण बघूया हे दोन्ही पदार्थ कसे बनवायचे आहेत. त्याचं जे साहित्य आहे ते बघूया. पहिल्यांदाच आपण ट्रायल देतो तेव्हा थोडस करून बघायचं. एक नारळ घेतलेला आहे, मिल्क पावडर आहे, त्यानंतर बदाम, पिस्ते, असं जायफळ, वेलची घालून तयार केलेला हा मसाला आहे. आपल्याला आवडत असेल तर गुलकंद घातलं तर एक छान वेगळा फ्लेवर येईल. वेलची आणि साखर. आता जेवढं खोबऱ्याचा चव निघेल त्या प्रमाणामध्ये साधारण निम्मी साखर घालायची आहे. त्यापेक्षा कमी घातली तरी चालेल, कारण आपण यामध्ये गुलकंद घालणार आहोत. हा खोवून घेतलेला नारळ आहे. खोताना याचे तुकडे झाले तरी हरकत नाही, ते आपण मिक्सर मधनं काढणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला गुलकंदही घालायचा आहे. सर्वात आधी आपण हे मिक्सर मधून फिरवून घेऊया. यामध्येच आपण गुलकंदही घालून घेऊया. घरी तयार केलेलं हे गुलकंद आहे, त्याच्यामुळे थोडस रफ आहे. मिक्सर मधून ते फिरवूया. चांगलं लागेल असा अंदाज करूनच मी ते वापरते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. हे बारीक करून झालेलं आहे. पोळी लाटताना आता मध्ये गुलाबाच्या पाकळ्या किंवा खोबऱ्याचे तुकडे येणार नाहीत. कढईमध्ये आहे ते नारळ फोडल्यानंतरचं पाणी आहे, तेही वापरलंय आपण. हा नारळाचा चव घालून दिलेला आहे. याच्या अंदाजात आपण साखर घालूया. सध्या मी पाववाटीचाच वापर करते, एवढी वगळणार आहे मी. त्याचं कारण आपण गुलकंदामध्ये साखर घातलेलीच असते, भरपूर साखर असते त्यात. आता हे आपल्याला मिश्रण म्हणजेच पुरण याचं तयार करायचं आहे. 5 ते 10 मिनिटात हे आपलं सारण तयार होईल. फक्त साखर विरघळली पाहिजे यामध्ये, एवढंच बघायचं. आणि नारळाचा रंग बदलला पाहिजे. आपल्या चवीप्रमाणे आपल्याला गोड कमी जास्त करता येतं. कमी वाटलं तर आपण पिठी साखरही घालू शकतो यामध्ये. करंजीसाठी, मोदकासाठी जसं आपण सारण तयार करतो त्याच पद्धतीत हे सारण आपलं बनणार आहे. आपण बघतोय की नारळाचा रंग बदललेला आहे. पांढरा रंग जाऊन ट्रान्सपरंट असा आलेला आहे. यामध्ये आपण आता दूध न घालता, कारण दूध घातलं तर ते पातळ होईल, म्हणून आपण दूध पावडर घालतोय. म्हणजे बाइंडिंग पण होईल त्याचं छान तयार. परतूया आपण ते. हे तर आपल्याला कोरडं झालेलं दिसतंय. गॅस बंद करूया, कारण ते चिकटत राहील. मिल्क पावडर आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो मसाला आहे, दुधाचा मसाला आहे, तोही आपण यामध्ये घालून देऊया. शिवाय वेलची पावडर. हे ढवळून आपण आता ते गार करत ठेवणार आहोत. ते गार होईपर्यंत आपल्याला पोळीची तयारी करायची आहे. त्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आपण पुरण भरतो त्याप्रमाणेच पुरणपोळीची जशी कणिक असते तशीच आपण तयार करून घेणार आहोत. याच्यामध्ये घातलेलं गोड अगदी बरोबर आहे, त्यामुळे जास्ती घालण्याची गरज नाहीये. साधारणपणे 1 बाउल भरून आपण कणिक घेतलेली आहे. पूर्ण कणकेच्या सुद्धा करता येतील, पण रंगा करता म्हणून मी थोडासा मैदा वापरणार आहे. चवीपुरतं मीठ
आणि पुरणपोळीला आपण करतो त्याप्रमाणे जरा सैलसर ही कणिक भिजवायची आहे. आवडत असेल तर अगदी थोडीशी हळद घालायची. कणिक भिजवूया. ही आपली सैलसर अशी कणिक भिजलेली आहे. यामध्ये आता पुरणपोळी सारखं भरपूर तेल घालायचं आहे. कन्सिस्टन्सी आपण बघू शकताय. ही अशी कणिक तिंबून घ्यायची आहे म्हणजे त्याला छान तार येते आणि पोळ्या छान होतात. आपल्याला अजून तेल घालायचं आहे. यात भरपूर असं तेल घातलं की खमंग आणि एकदम लुसलुशीत अशी पोळी तयार होते. याप्रमाणे ही कणिक थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची आहे. आपण एक 10 मिनिटाकरता पुढची तयारी मग आपण करणार आहोत. कणिक भिजवून आपण पुरेसा वेळ दिलेला आहे. हे जे सारण आहे आपण तयार केलेलं सारण पुरण काही म्हणू शकतो ते आता चांगलं सुकं झालेलं आहे. आपल्याला पुरणपोळी भरतो त्याप्रमाणे ते भरायचं आहे. जसं आपल्याला येईल तसं आपण ते भरून घेऊया. समजा गुळाच्या पोळीसारखं तयार करता आलं तर तसं करायला हरकत नाही आणि पुरणपोळीसारखं करायला तसं पण हरकत नाही. पुरणपोळीसारखं केलं तरी हरकत नाही. जसं येईल तसं आपण बघूया. तांदूळाची पिठी घेतलेली आहे. यासाठी कणकेचा उंडा घेऊया आणि त्याच्यामध्ये हे पुरण आपण भरून घेऊया. नाहीतरी उद्या परवाला होळी आलेलीच आहे. त्यानिमित्ताने ह्या वेगळ्या प्रकारच्या पोळ्या आपण तयार केलेल्या आहेत. तांदूळाच्या पिठीवर हे आता आपण लाटून घ्यायचं आहे. आपलं हे सारण एकदम खास तयार झालेलं आहे. खूप छान. पोळपाट भर अशी ही पोळी आपली तयार आहे. छान असा हा आपला दुसराही गोळा तयार आहे. पुरण तयार आहे. दोन्ही बाजूनी खमंग अशी ही पोळी झाल्यानंतरच आपण ती तव्यावरनं काढायची. तोपर्यंत आपली दुसरी पोळी लाटून झालेली आहे. ही पोळी आता तयार झालेली आहे. तव्यावरनं आपण काढूया. पोळी झाल्यानंतर तवा पुसून घ्यायचा म्हणजे पुन्हा इव्हन अशी हीट त्यामध्ये असते, तयार होते. एकतर आता आपल्याला यावर साजूक तूप घालायचं आहे. छान घरचं जसं आपण पुरणाच्या पोळीवर घालतो त्याप्रमाणे, म्हणजे अजून पोळीला मऊपणा येतो. पुरणाच्या पोळीप्रमाणे मी तयार केली, पण गुळाची पोळी, खव्याची पोळी जशी मी बनवते की त्यावर तूप सोडते गरम झाल्यावर, गरम असतानाच, त्याप्रमाणे ह्याही पोळीवर तूप सोडलेलं आहे. आता सगळ्या पोळ्या अशाच तयार करून घ्यायच्या आहेत.
जेव्हा कोथिंबीर स्वस्त मिळते, सध्या 40 रुपयाला जोडी आहे, त्या दिवसात हा करण्यासारखा अतिशय चवदार असा पदार्थ आहे, तो म्हणजे कोथिंबीरीची भजी. तुम्ही केली तर तुम्हाला नक्की खूप आवडेल. भजी करता जेवढी आपल्याला कोथिंबीर हवी आहे तेवढी निवडून घेतलेली आहे, बारीक चिरायची आहे ती. आता कोथिंबीरीची भजी हा आपला आजचा दुसरा पदार्थ आहे. ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 वेळेला, कारण भरपूर माती असते यामध्ये. ही आता आपण चाळणीवर काढून घेऊया. थोडस पाणी गेल्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे ती. वेळीवर सुरीने कशीही चिरा, पण ती बारीक चिरायला हवी. ही आपली कोथिंबीर चिरून झाली आहे. आता आपल्याला भजी करता काय लागणार, तर पहिल्यांदा डाळीचं पीठ. आपण यामध्ये तेलाचं मोहन घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. एकदम थोडासा असा सोडा मी आत घातलाय हलकेपणा येण्याकरता, तोही नाही घातला तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला ओवा, हिंग, तिखट, मीठ घालायचं आहे आणि हळद. आवडीनुसार तिखट घालायचं आहे. तिखटाचं तिखट आहे. ओवा घालूया यामध्ये. आणि आता मध्यमसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. भजी करता आपण भिजवतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आहे चांगलं. आपण मीठ घातलेलं नाहीये त्यामुळे ते घालून घ्यायचं आहे. आणि थोडस फेटल्यासारखं करायचं, म्हणजे हलकेपणा येतो त्याला. याप्रमाणे बघू शकतोय असं सरसरीत पीठ हवं. त्यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर घालून द्यायची आहे. आणि मग पुन्हा हे ढवळून घेऊया. थोडीशी कोथिंबीर जास्त मुद्दामच घातली कोथिंबीरीची भजी करण्याकरता, म्हणून आपल्याकडे असेल त्याप्रमाणे आपण घालू शकतो. पीठ जास्त झालं तरी भजी छानच लागतात, कोथिंबीर घातली तरी सुंदर होतात. आता आपल्याला भजी तळून घ्यायची. हे असं आपलं पीठ तयार आहे. 2 चमचे पीठ मी अजून थोडस घातलेलं आहे. तेल आधी गरम करूया. तेल घालूया. मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी ही आपली कोथिंबीरीची भजी आता तयार होत आहेत. याप्रमाणे आपली खमंग अशी भजी तयार झालेली आहेत. आणि अगदी घरी असलेल्या साहित्यात तयार होतात बरं का, की कोथिंबीर ही काही फारशी महाग नसते. आणि सगळे जे पदार्थ आहेत ते उपलब्ध असले की ही सुंदर अशी भजी तयार होतात. हे आपण बघितलंय. सगळी आता भजी आपण तयार करून घेऊया. पुढची ही भजी आपण घालून घेऊया. ही आपली भजी आता झालेली आहेत.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घाणीवरचं तेल ते मी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त चव आलेली आहे. आपलं साधं जे दुकानातलं तेल असतं त्यापेक्षा हे थोडंसं महाग पण खूप चवदार असं असतं, त्यामुळे त्याची चव यामध्ये आलेली आहे. आमच्या इकडे जे घाणीवरचं तेल मिळतं ना ते अगदी समोर काढून मिळतं आणि सील पण आपल्या समोरच करतात, त्यामुळे त्या ताज्या तेलाची चवच वेगळी आहे. रिफाईंड वगैरे तेलापेक्षा हे तेल खूप सुंदर लागलेलं आहे. नक्की करून बघा, तुम्हाला आवडतील. अजूनही कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल, शेअर केलेला नसेल व्हिडिओ तर करा. आपण बघू शकतोय ही आपली नारळाची पोळी आणि लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तयार केलेली कोथिंबिरीची भजी तुम्हाला कशी वाटली हे कळवायला विसरू नका. हे दोन्ही पदार्थ करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे जेव्हा एवढी मेहनत घेतो तेव्हा तुमच्यासारख्यांचा सपोर्ट, प्रतिक्रिया ह्या खूप महत्वाच्या असतात. त्याच्यामुळे बदल करता येतो, काही चुकत असेल तर किंवा चांगलं होत असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचतं. तर पुन्हा आपण भेटूया अशाच एखाद्या छान मस्त अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान खा, आनंदी राहा. धन्यवाद.